नमस्कार मंडळी, कसे आहात? मी मजेत, तुम्ही कसे आहात? सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात. सो आता सुट्टी पडली आहे, लहान मुलांची वॅकेशन स्टार्ट झालं आहे. सो त्यांची फरमाईशसुद्धा वाढली आहे, आई हे करा, आई ते करा. आज तुम्हाला थंबनेलवरनं कळत असेल आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. सो आपण चला तर मग रेसिपीला पुढे जाऊया. चला तर मग छान छान रेसिपी दाखवणार आहे मी आज. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या एंडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी मजेत, तुम्ही कसे आहात? सो इथे मी करत आहे तुम्हाला केक करत आहे. तुम्हाला फोबिया माहिती आहे का? फोबिया, मनात भीती, तशी मला एक आहे, ती म्हणजे मिक्सरची. सो आज मी ते बनवणार आहे, केक बनवणार आहे, केक ऑरिओ बिस्किटचा. पण मी तो केक कसा बनवते, कारण मला भीती बसली एक मनात. मिक्सर लावायची. मी मिक्सर कधीच लावत नाही. मिक्सर हा मी घोवाकडून लावून घेते, कारण ती मी लहान असताना मी एक गोष्ट बघितली होती. आम्ही आधी चॉळमध्ये राहायचो, भांडूपला. मी एक आठवण सांगते माझी. तर तिथे एक काकी होती, मिक्सर लावत होती, आणि तिचं ना मिक्सर लावता लावता बोट आतमध्ये गेलं. हसायचं नसतं पण. आणि तिचं ती ही जी लास्ट बोट आहे ना, ते कट झालं एवढं. आणि ते मी बघितलं लहान असताना आपण जे बघतो ना, ते मनात ते इथे फिक्स होतं, ते निघत नाही कधी. आणि मग तेव्हापासून, आणि ते रक्त ती असं घेत डॉक्टरकडे गेली. मला आता हसायला येतंय, पण तेव्हा मी खूप घाबरली होती. तेव्हापासून माझ्या जे डोक्यात बसले ना, ते बापरे माझं पण असं असेल. पण ते जेव्हा स्टार्ट करतात ना, गुर आवाज येतो, तेव्हा माझा हात एकदम, मी पकडू शकत नाही आता मिक्सर. मी कधी मिक्सर आयुष्यात आता लावलाच नाही आहे. नाही आधी लावला होता माहेरी, आणि नाही आता लावलं आहे. सो किती लेट झाला वगैरे काय झाला तर मी थांबते आणि माझ्या घोवाची वाट बघते, नंतरच मी वाटप वगैरे जे काय असतं ते लावते. मी कधीच लावत नाही. सो हा आता मला केक बनवायचा आहे ऑरिओ बिस्किटचा. तो लावायचा होता ॲक्च्युली मिक्सरमध्ये, पण आता मी दुपारी बनवते, तो ऑफिसला गेलेला आहे. सो मी माझा जुगाड दाखवते, मी काय कशाने करते मी तुम्हाला दाखवते. सो मी ते असे पोलपाट घेते. हा माझा मिक्सर आहे. सध्या हा माझा मिक्सर आहे. आणि ऑरिओ बिस्किट काय सॉफ्ट असतात, त्यामुळे आपण हे असं लाटण्याने मी ह्याला असं बारीक करून घेते. आणि हे लवकर होतं असं. आता माझ्या मनात ते बसली भीती म्हणून असं मला वाटतं लवकर होतं, पण मिक्सरमध्ये याच्यापेक्षा लवकर होतं. सो तुम्ही मिक्सरमध्येच असं बारीक करायचं ह्याला. त्याची पुढची प्रोसिजर काय ते मी सांगते. आज कुकरमधला हा केक आहे. छान मस्त होतो. मी दर महिन्याला करते, अभिराला आवडतो म्हणून. आणि आता तर काय वेकेशन स्टार्ट झालं आहे, आता फरमाईश आहे. जशी लॉकडाऊनमध्ये होती, सगळ्यांना आठवत असेल की लॉकडाऊनमध्ये आपण असंच बसायचो, काही काम नव्हतं काय नाही. सगळे जे स्टार्ट झाले होते मस्त एक रेसिपी बनवायला, सगळे शेफ झाले होते, कुक झाले होते. ज्यांना कंटाळा यायचा किचनमध्ये जायला, ते सुद्धा शेफ झाले होते आणि पोस्ट करायचे. सो आता वेकेशन स्टार्ट झालं आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलांच्या सगळ्या फरमाईश पूर्ण करा. आज हे हवं तर हे द्यायचं, ते हवं तर ते द्यायचं. त्यांना पण खुश ठेवूया आपण, आहे ना. वर्षभर बिचारे स्टडी करतात, कंटाळतात. आपण काय दमत नाही, काय नाही, आपलं काम आहे ते आहे रोजचं. सो हे आता मी केक बनवणार आहे. सो हे मी आता पहिलं करून घेते. हे असे मी किती घेतले आहेत, आपला तांदळाचा डब्बा असतो ज्यात आपण भात लावतो, मी त्या टोपामध्येच करते. तेवढाच आम्हाला बस होतो, कारण तीच खाते ते केक. आम्हाला काय एवढं आवडत नाही, आम्ही 2-3 पीस खातो फक्त. आणि तिला बाहेरचा केक आवडत नाही, हे मेन आहे. ते जगाच्या पलीकडची ती वेगळी मुलगी आहे. सगळ्यांना बाहेरचं चॉकलेट्स आवडतात, केक आवडतं, थंडा फ्रुटी सगळं आवडतं. हे आमचं वेगळंच आहे. हिला फक्त तूप भात द्या बस, बाकी काय देऊ नका. व्हेज जास्त खाते, नॉनव्हेज कधीतरी खातो आम्ही, खातो पण मग असं खातो मग काय विचारूच नका. जास्तच भागातलंच खातो, मग असं एकदाच खातो. मग मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. आणि
सो तिला हे बाहेरचा केक आवडत नाही, जो बाहेर जो मिळतो आपल्या बेकरीमध्ये जो चांगला असतो. रिबीन आणि बलूनचा केक दिला तरीसुद्धा ती खाणार नाही. तर किती काही चांगलं तुम्ही करून द्या, पण हा तिला साधा घरचा केक, आईचा घरचा हातचा केकच तिला आवडतो का माहीत नाही. सो ह्याचे मी 7-8 घेतलेत आहे असे 8 घ्यायचे तुम्ही. हे बघा दाखवते मी. आता पिचकला आहे मी तो लाटण्याने करून. हे बघा असे आपले 8 घ्यायचे आहेत. मी 7 ते 8 घेतले. त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे दूध. आता मी दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे. ते थंड झालं दूध की मग ते आपण यूज करायचं आहे. त्याच्यामध्ये लागणार आहे इनोसुद्धा जास्त घ्यायचं नाही प्रमाणात, पण माझं प्रमाण कसं माझा हात बसला आहे त्याप्रमाणे मला माहीत आहे. पण मी तुम्हाला दाखवते किती वगैरे मी काय घेते. असं माझं स्पून वगैरे असं काय नाही, स्पून वगैरे असं काय मी यूज करत नाही. माझ्या अंदाजाने करते आणि मस्त छान तो फुलतो सुद्धा, छान टेस्टी यमी असतो आणि खाली लागतसुद्धा नाही. तर ही सगळी तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवणार आहे. आता चला तुम्ही मी करून घेते. आता एकच केलेलं आहे, अजून मला बाकी करायचे आहेत, 7 करायचे आहेत. सो भेटूया पुढे जरा, आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला कळेल की केक कसा आहे, टमटमीत झालेला आहे की नाही. मग तुम्ही मला कमेंट्स करून सांगाल की आम्हीसुद्धा बनवला होता, आमच्या मुलांसुद्धा आवडला, आणि तुम्हीसुद्धा बनवा, नक्की बनवा. सो इथे हसते ती अभिरा बाजूला बसली आहे. बघा जेवायसाठी तिला एक तास तर जातो. ती काय माहीत दगडी चावते का काय माहीत नाही. तिला कुठली गोष्ट द्या ती 1 तासच लावते. 4 ॲपलचे पीस कापून दे तरी पण ती 1 तासच घेते. तिचा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही आम्हाला. आता मी कंटाळलो त्या मागे बोलून. तुम्ही मला कमेंट्स करून सांगा अशा मुलांसाठी कसं हँडल करायचं, त्यांना काय धुपटायचं का जेवताना वगैरे का काय, त्यांना कसं ट्रिक्ट काय आहे ते सांगा तुम्ही मला, की पटपट जेवण्यासाठी. टी व्ही तर आम्ही लावतो, फक्त जेवणापुरताच लावतो आणि म्हणजे खाण्यापुरताच वगैरे. 2 तास असतो आमचा टी व्ही चालू, फक्त मॉर्निंगला, आफ्टरनूनला आणि रात्री जेवताना. बाकी दिवसभर बंद असतो. त्यामुळे ते अशी करते का माहीत नाही मला. पण तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की अशा मुलांना कसं पटपट सांगायचं जेवायला, काय सांगायचं त्यांना की पटपट जेवा करून. कारण बाकीची पण कामं असतात, तर तिच्यामुळे मला सगळं रखडायला लागतं बाकीचे कामं माझी. तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. सो आता आपण बनवूया केक. हां तर आता मी करून घेते, नंतर आपण भेटूया पुढे. इथे मी दूध ठेवलं आहे तापण्यासाठी. आता हे थंड झालं की आपण ते त्यात मिक्स करायचं आहे. तर पुढचं प्रोसिजर मी दाखवते तुम्हाला. तो अशा प्रकारे आता आपलं एक बाउल घ्यायचं आहे आणि हे दूध आहे मी मगाशी गरम केलं होतं ते. चमचा घ्यायचा आहे, आपल्याला इनो लागणार आहे, आणि हे जे सगळे आपण केले होते मगाशी मी लाटण्याने केले होते चांगले मस्त झाले चपटे. ते आता मी खोलते एक आणि आपण हे बाउलमध्ये टाकूया. सो आपण इथे असा आता कट करायचा आहे. बघा छान मस्त झालेलं आहे. असं मी त्याला लाटण्याने चांगलं चेपून काढलेलं आहे. बघा छान मस्त बारीक झालेलं आहे. मिक्सरमध्ये जसं आपण करतो तसं सेम झालेलं आहे. फक्त याच्यामध्ये एक फरक असतो की जर मिक्सरमध्ये लावलं तर पूर्ण ते आपल्याला एकदम बारीक त्यात पण बारीकच होतं आहे. बघा बारीकच होतं आहे. त्याच्याकडे काय होणार, त्याच्यामध्ये आतमध्ये हे असतं ऑइलचं ते क्रीम ते ह्याला चिटकून बसतं आतमध्ये. ते असं काढायचं, मग नंतर काढायचं काढून घेते. दिसते का छान असं झालेलं आहे.
त्याच्यामुळे जर बाकीचं काय उरलं असेल तर असं पण चमच्याने बाहेर काढायचे ते. तर तो हे असतात ते त्याला म्हणतात क्रीम क्रीम क्रीम. तुम्ही हा करून बघा. मी दर महिन्याला करते. मस्त छान होतो, सुंदर असा. बाहेरचं खाण्यापेक्षा पण घरच्या घरी बनवायचा, हेल्दी, हायजिनिक, स्वस्त आणि मस्त. 10 रुपयाचं ओरिओ 7 आणा किंवा तुमचं ॲज पर तुमचे फॅमिली मेंबर जेवढे असतील तेवढे. आणि दूध लागतो, त्याचबरोबर लागतं आहे इनो 10 रुपयाचा. बघा किती स्वस्त आहे. तोच जर आपण केक आणायला गेलो बाहेरून 350 450च्या खाली न, साधावाला 350 450च्या आहे रेंजमध्ये. जसा तुम्ही घ्याल तसा तुमचं फ्लेवर कोणता आहे, कंपनी कोणती आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. आणि महागही मिळतं, क्वांटिटी कमी असते. म्हणजे ज्या क्वांटिटीप्रमाणे प्राईस असते, पण ते मन भरत नाही. म्हणजे सगळ्यांना वाटून आपण खाऊ शकत नाही असं मन भरून. हा असा केक नाही, हा फ्लफी होतो आणि तुम्ही घरात सगळ्यांना मिळून मिसळून सगळा देऊ शकता. छान होतो हा. असं करायचं आहे छान असं मस्तपैकी. त्याची आता थोडंसं हे लागतं क्रीम काढून घ्यायचं आहे छान असं. लास्ट आहे माझा. त्यानंतरची प्रोसिजर आहे, आपण याच्यात दूध टाकायचं आहे. तर दूध थोडं टाकायचं आहे ते दाखवते तुम्हाला. हे सगळी माझ्या अंदाजाने करते आहे, माझ्याकडे काही स्पून्स वगैरे असं काही नाही. मी आता सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे माझा आता मला जसा हात बसला या केकवरती. सो कसं बनवायचं, कन्सिस्टन्सी त्याची दाखवते तुम्हाला कशी असली पाहिजे. एकदम घट्टसुद्धा नाही, एकदम पातळसुद्धा नाही, मीडियम ठेवायची आहे आपल्याला. हे झालेलं आहे माझं सगळं काढून. त्याची पुढची प्रोसिजर आहे ती म्हणजे आपण याच्यात दूध टाकायचं आहे. दूध चांगलं असं मिक्स केल्यानंतर आता आपण टाकायचा इनो. छान झालेलं आहे बघा, मस्तपैकी मिक्सर सारखं झालेलं आहे बघा, छान असं. सो आपण याच्यामध्ये आता दूध मिक्स करायचं आहे. साय बाजूला करायची आहे आपण. तर दूध मिक्स करायचं आहे. आधी थोडंच घ्यायचं दूध. दूध हे कोमट असलं तरी चालेल किंवा थंड असलं तरी चालेल, गरम दूध घ्यायचं नाही. छान मिक्स करायचं. हा केक कसा लागतो माहिती आहे का, कप केक मिळतो ना, कप केक सेम ॲज इट इज लागतो, कप केक सारखाच. असं छान असं मिक्स करायचं आहे. छान अशा त्याच्या गुठळ्या असतील तर मिक्स करायच्या, एकदम पातळ पातळ करायचं आहे आपलं ते. असं जर घट्ट असेल, कारण मी आता हे लाटण्याने केले ना, तर थोडंसं असेल रद्दड तर आपण तुम्ही थोडंसं असं असं बारीक करा, असं दाबून दाबून, जसं आपण हे करतो काय म्हणतात त्याला, बेसनचं ते भजीचं पीठ करतो त्या गुठळ्या काढण्यासाठी, असं दाबून असं तुम्ही करू शकता. हे बघा छान झालेलं आहे, बघू शकता. हे आपल्याला एवढं घट्ट नाही ठेवायचं आहे, यात थोडं अजून टाकायचं आहे दूध. जेवढं घट्ट ठेवाल ना तुम्ही तेवढं ते शिजणार पण नाही आणि थोडं कच्चट राहणार आणि असं असं सॉफ्ट नाही होणार, स्पंजी असं लुसलुशीत नाही होणार तुमचा तो केक, स्पॉन्जी नाही होणार जसा बाहेर मिळतो तसा. बघा याच्यात काय आपण टाकलं का, काय आयसिंग टाकलं का किंवा शुगर टाकली का, असं काही नाही. फक्त बघा, फक्त आपण हे बिस्किट्स आहेत ते फक्त आपण चांगले मस्त ग्राइंड करायचे असतात ते, किंवा लाटण्याने तुम्हाला जर भीती वाटत असेल मायासारखी, फोबिया असेल कोणाला मायासारखा,
तुम्ही ती आयडिया करू शकता. यात काय फक्त लागलं फक्त 10-10 रुपये सगळ्या वस्तू लागलेल्या आहेत. झटकीपट होणार आहे, सगळ्यांना परवडणारा हा केक आहे असं म्हणता येईल. आता ह्याच्यात आपण थोडं अजून दूध टाकायचं आहे. हे घट्ट होतं, थोडंसं दूध टाकायचं आहे. आणि हे दूध आपण जेव्हा मिक्स करतो त्याच्या आधीच मी एक काम करून ठेवते. ते म्हणजे आहे, तुम्ही जेवढं दूध टाकाल ना तेवढं ते बिस्किट आतमध्ये हे करतं, ॲब्झॉर्ब करून घेतो. बघा आता खूप टाकलंय मी दूध, तरी पण ते आता पातळ वाटतंय, पण थोड्या वेळाने परत ते घट्ट होणार. कारण याच्यामध्ये बिस्किट आहे, बिस्किटमध्ये मैदा असतो बरोबर ना, आणि आपण मैदाच ॲड करतो केकसाठी. सो ते थोडंसं खेचून घेतं, असं मैदा घट्ट होतं मग ते. हे बघा हे परफेक्ट झालं आहे बॅटर. हे बघा हे असं पाहिजे बॅटर तुमचं, जास्त घट्टसुद्धा नाही पातळसुद्धा नाही, हे असं पाहिजे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत इनो, पण त्याच्या आधी आपण असं हे भांडं घ्यायचं, त्याला तुम्ही बटर लावा किंवा बटर पेपर असेल तुमच्याकडे तर तो लावून ठेवू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये मी पहिला आधी लावून ठेवलं बटर, किंवा घी असेल तुमच्याकडे ते घी पण लावू शकता. तेल असेल, आता कोणाकडे घी नसेल त्यांनी तेल पण लावू शकता, असं काही नाही आहे. तर हे लावून ठेवायचं म्हणजे लगेच आपलं हे याच्यामध्ये ओतायला. सो आता आपण ह्याच्यात हे टाकायचं आहे. टाकण्याआधी आपण एक काय काम करायचं, इनो घ्यायचा. इनो हा किंचित असा टाकायचा. बघा दाखवते केवढं टाकायचं आहे. हे सगळं मी अंदाजे करते, मला आता त्याची सवय झालेली आहे. सो असं वर खाली काही होत नाही, छान मस्त होतो, फुलतो केक. तुम्ही जेवढा इनो टाकाल तेवढा तो केक फुलणार आहे, जसं आपण ढोकळ्यामध्ये टाकतो त्याचं काय. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं किंचित असं दूध टाकायचं वरून, जेणेकरून तो हा बघा फुलणार, तसा पटकन बाहेर आला बघा. त्याची हे घाबरायचं नाही, असं जर बुडबुड आले तर, असा फेस आला तर घाबरायचं नाही. हा इनो आहे हा बघा. जास्त पण आपण हे नाही करायचं, त्याचा फेस जाऊन द्यायचा नाही, तो वाईट आहे तो. आता आपण लगेच ह्याला याच्यामध्ये ट्रान्सफर करूया दुसऱ्या. अच्छा, ज्याच्यात मी हे आता हे केलं होतं याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. सगळं मिक्स त्याच्यात टाकायचं आहे, वेस्ट काही करायचं नाही आहे. आणि आता आपले पैसे गेलेले आहेत, हे सगळं जे आहे उरलेलं फुरलेलं सगळं टाकायचं आहे. आता याला छान मस्त असं टॅप करायचं, टॅप. ह्याच्यात गुठ्ठे बघा, गुठ्ठे विठ्ठे असतील ना बघा, आता फुगे आलेले ते निघून जातात, हवा निघते त्यातली हवा. आता हे आपण मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे कुकर. 1 मिनिट दाखवते. सो इथे मी कुकर ठेवला आहे प्रीहीट करायला. प्रीहीट म्हणजे 10 मिनटं ठेवा किंवा 15 मिनटं. आणि नंतर त्याच्यामध्ये मी हे जे आमचं वाडगं आहे रोजचं ते मोठं, ते असं उलटं ठेवणार आहे किंवा सुलटं ठेवा, काही हरकत नाही. सांभाळून करायचं, कारण कुकर गरम असल्यामुळे तुम्ही हे घ्यायचं, पक्कड घ्यायची आपली, नंतर चटका लागू शकतो है ना. सो आता हे आपण हे घ्यायचं आहे. ह्याच्यात पाणी टाकायचं नाही, कुकरमध्ये पाणी टाकायचं नाही, मग तुमचं ते वरणच होईल, वरण बनेल, वरण है ना. सो आता आपला बेक करायचं ना, सो पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये. आता हे असं याच्यात ठेवायचं आहे आपल्याला, कुकरमध्ये ठेवलं आहे. आता त्या बंद करायचं आहे, त्याची शिट्टी काढायची आहे. याला आपण पाऊण तास ठेवायचं आहे किंवा 1 तास ठेवलं तरी चालेल. मंद आचेवर ठेवायचं आहे, फास्ट करायचा नाही. हे मंद आचेवरच होणार आहे हा तुमचा केक. जसा तसा केक होणार तसा तसाच आतमधून स्मेल यायला लागणार मस्त असा केक झाल्याचा. सारखं उघडून बघायचं नाही. तुम्ही पाऊण तासाने किंवा 1 तासानेच ओपन करा, असं माझं तरी म्हणणं आहे. सारखं ओपन केलं त्याच्या आतमध्ये कच्चं राहणार. आणि झाल्यानंतर तुम्ही ते काय म्हणतात, आपला सुरी अशी उभी करून काढून बघा. असं सुरीला लागत नसेल तुमचा केकचं सगळं सामग्री, सगळं इन्ग्रेडियंट, मग समजून जायचं की तुमचा केक झालेला आहे. आणि जर सगळं चिटकत असेल, केकचं आतमध्ये ओलसर असेल, सुरीला लागत असेल,
समजायचा केक अजून शिजायचा बाकी आहे. सो याची पुढचं नंतर तुमचं झालं, माझा पाऊण तास झाला, मी पाऊण तास ठेवते. पाऊण तास झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. शिट्टी अशी काढायची, आपण शिट्टी काढून टाकायची आहे. अशा प्रकारे आपण आपला आता झालेला आहे 1 तास. सो आपण इथे उघडून बघूया. हो, सुंदर सुंदर झालेलं आहे. हे बघा, जेव्हा आपला केक पूर्ण शिजतो तेव्हा असे हे असं फुटतात. आहे बघा, असं फुटलं इथे बघा, त्याला बेक होतं तेव्हा हे जर फुटलं की समजून द्यायचं तो चांगला शिजलेला आहे. आता हा बाहेर काढणार मी आणि हा याला जवळजवळ आता 1 तास लागणार आहे. बघा, साईडने सुद्धा छान असं सुटलेलं आहे. बघा, दिसतंय का तुम्हाला? आता हे गरम आहे, मी हात घालत नाही आहे, मला चटका लागेल. हे बघा, हे छान असं निघालेलं आहे. आता याला थंड होण्यासाठी आपण 1 तास ठेवायचं आहे. एका तासानंतर दाखवते की कसं ऑटोमॅटिक अलगद बाहेर निघणार तो. सो अशा प्रकारे आपला हा व्यवस्थित छान असा, हे बघा, जराही चिकटलेला नाही आहे खाली. हे थोडंसं मी होतं ते काढलं आता. सो असा तुम्ही करायचा आहे. अशा प्रकारे हा छान मस्त असा गरगरीत झालेला आहे. हा बघा, छान झालेला आहे असा. हा बघा, असं मस्त स्पॉन्जी झालेला आहे. हा बघा, तुम्ही बघू शकता, स्पॉन्जी आहे असा. हा बघा, हा बघा, छान मस्त असं दुकानात मिळतं तसं सेम झालेला आहे ॲज इट इज. तुम्ही सुद्धा करून बघा. सो मंडळी, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट, शेअर, सबस्क्राईब, लाईक करून सांगा. आणि हा पदार्थ केक तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या बालकांना करून घाला आणि कसा झाला हे नक्की सांगा, शेअर करा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओत एक धमाकेदार रेसिपीसोबत. थँक्यू, धन्यवाद.